चला तर मंडळी, स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलमध्ये। आज बनवूया आपण बोंबलाची ओली चटणी। चटणी बनवण्यासाठी मी बोंबील घेतलेले आहेत। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बोंबील कट करून घ्यायचे आहेत। त्यानंतर कांदे घ्यायचे आहेत 4-5 कांदे असे बारीक कट करून घेत आहे मी। ओली चटणी करायची आहे आपल्याला, त्यामुळे कांद्याचं प्रमाण इथे जास्त लागणार आहे। तर बघा, सर्व कांदे मी असे कट करून घेतलेले आहेत। त्यानंतर हिरवी मिरची घेतली आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मिरचीही मी बारीक कट करून घेत आहे। तिखट खात असाल तर मिरची टाका किंवा नाही टाकली तरीही चालेल। बघा, मी या ठिकाणी 2 मिरच्या घेतलेल्या आहेत। अशा प्रकारे बारीक कट केलेल्या आहेत त्या। मिरची कट झाल्यानंतर मी एक टोमॅटो घेतलाय। टोमॅटोही मी बारीक कट करून घेत आहे। टोमॅटो कट झाल्यानंतर मी कोथिंबीर घेतलेली आहे। कोथिंबीरही मी बारीक कट करून घेत आहे। चला आपण इथे मसाले काढून घेऊया। मसाल्यांमध्ये मी इथे घेतलेला आहे लाल तिखट घेतले मी 2 चमचे। त्यानंतर कांदा लसूण मसाला घेतलेला आहे मी 1.5 चमचा। एव्हरेस्ट मसाला घेतलाय आणि आपला घरगुती मसाला घेतलेला आहे। त्यानंतर बोंबील असे पॅन मध्ये मी भाजून घेत आहे 2 मिनिटांसाठी। भाजल्यानंतर ते खायला वशाला लागत नाहीत। तर बघा, बोंबील असे 2 मिनिटांसाठी मी भाजून घेत आहे। बोंबील भाजून झाल्यानंतर लगेच कढई ठेवून घेतली गॅसवरती। कढईमध्ये मी 3 चमचे तेल टाकून घेत आहे। तेल छान गरम झालं की त्यामध्ये मी कांदा टाकून घेत आहे। कांदा आणि मिरची मी दोन्ही सोबतच टाकलेले आहे, जेणेकरून ते छान फ्राय होईल। त्यानंतर लगेच आपण बोंबीलही टाकून घ्यायचे आहेत त्यामध्ये। आणि सर्व छान फ्राय करून घ्यायचं आहे। मीडियम गॅसवरती कांदा आणि सर्व फ्राय करून घ्यायचे। त्यानंतर टोमॅटो टाकून घ्यायचा आहे। थोडं मीठ टाकून घ्यायचं आहे चवीपुरतं। सर्व मिक्स करायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे। टोमॅटो मऊ होईपर्यंत आपण सर्व परतून घेणार आहोत। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे मी। त्यानंतर इथे आपण मसाले टाकून घेणार आहोत। सर्व छान मिक्स करायचे आणि थोडंसं पाणी टाकून आपण इथे चटणी शिजवून घेणार आहोत। बोंबीलही त्यामध्ये छान शिजून जातात। कोथिंबीर टाकायची आहे। उकळी आली की गॅस थोडासा मध्यम करून छान आपली चटणी शिजवून घ्यायची आहे।